गाईस इकोचा आमच्या टायर पंक्चर झालाय. ते काय काय खेळ करायला लावले बघा तुम्ही. हे बघा स्कॉर्पिओला हे लावलंय चार्जिंगच्या पोर्टला. स्पेशल मशीन आणले. हवा मारायची. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी काल बोललेलो की आजपासून मी मंदिरात जाईन रोज, म्हणजे कालपासनं. सो आता निघतोय मी मंदिरात जायला. डिझेल भरून घेतो. डिझेल नाही ना गाडीत, सो डिझेल भरून मग मंदिरात जाऊ आपण. मंदिरातून मग जिमला जाऊया. सो चला निघू. तर गाईस जस्ट निघालो मंदिरातून. आता घरी जातो, चेंज करतो, मग जिमला निघूया आपण. सो चला. गाडी पण लय माखली आहे बघा. लय माखली गाडी धुवायला लागेल. सो गाडी लावून मग पाणी मारायला लागेल. पाणी मारू म्हणजे जिमला जाऊ, मग जिमवर आल्यावर मग पाणी मारू. सो चला चालू हो गई गाईस. बरं आला मोठी गाडी घेतली, नाही तर मी आता स्कूटीच घेऊन जाणार होतो. तर गाईस माझं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं नाही. मी मागच्या वर्षी नवरात्रीत माझं म्हणजे 9 दिवस मी हे होतं, काय होतं म्हणजे व्हेज खाल्ला, उपवास नव्हतं. तर यावर्षी मी ठरवलं की 9 दिवस उपवास करूया आपण. म्हणजे काय मम्मी बोलत होती की नको म्हणून, नको करू उपवास कारण की टफ असतो खूप. पण मी बोललो जाऊ दे, बोललो देवासाठी काय आहे, सो करूया. तर 9 दिवस म्हणजे आजचा 3रा दिवस आहे. म्हणजे लगातार म्हणजे सोमवार तर उपवास असतोच माझा. काल पण उपवास केला, आज पण उपवास केला. म्हणजे एक टाइम उपवास धरला मी. म्हणजे सकाळपासून काहीच खायचं नाही, फक्त केलीची वेफर खायची किंवा मग पनीर, बस.
आणि मग संध्याकाळी उपवास सोडायचा. मग जरा त्रास होतो म्हणजे जिम वगैरे मध्ये जरा वेट वगैरे मध्ये कसं इकडून तिकडून हे होतो म्हणजे वेट वगैरे जात नाही हेवी तिथं खायला लागतं ना. आता जे जिमला जातात त्यांना माहीत असेल. पाऊस आला लय पाऊस आलाय बाबो आम तो बच गए. सो जे जिमला जातात त्यांना माहीतच असेल की खायला लागतो तेव्हाच हेवी जातो. तर मी आता 9 दिवस कसं सण जाऊ दे काय विषय नाही एवढा 9 दिवस येईन सण करून. नवरात्री के बाद हम लोग शो करेंगे. आणि एक सरप्राईज आहे म्हणजे कमबॅक करायचं आपल्याला. बघू आता कसं काय. आता कमबॅक करून तुम्हाला समजलं असेल की कशात कमबॅक करायचं आहे. पण ज्यांना नाही माहीत त्यांना मी नाही सांगणार म्हणजे सरप्राईजच ठेवीन. वेळ आल्यावर बरोबर तुम्हाला समजेल की काय कमबॅक याला काय कसला कमबॅक करणार होतं काय काय तुम्हाला समजेल. सो चला आता जिमला पोचलो मी आता रस्त्यात आहे. जिमच्या इथे पोचतो. आता गाडी तिथंच लावावं लागेल जवळ जिमच्या इथं कारण की हे नाही ना पाऊस पडतोय परत भिजेल. बोललो चल जिमच्या इथंच गाडी लावूया आता. बघू कसं काय जागा असायला पाहिजे. चला जस्ट निघालो जिमची. आता जर गाडीला पाणी मारू मग जाऊ घरी. भूक लागली बघतो काहीतरी खाऊ आपण. उपवास आहे तर काय जास्त खाता पण येणार नाही. सो उपवासाचं काहीतरी खाऊ. चला ब्लॅक गाडीचा गाईज तुम्हाला माहितीच असेल हाच इश्यू असतो. 17 वेळेला गाडी पाणी मारायला आणायला लागतो. कपडा मारला तरी चालतो पण पाणी मारायला पण आणायला लागतो. केलीची वेफर नक्की हे आणलेत. केलीची वेफर नक्की खाऊ आपण. हा दे कॉफी. कॉफी पिऊ शकतो का? दुधाची पिऊ शकतो हा मध्ये. दे 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 नको नको हे दे फक्त. कॉफी दे फक्त. न हे पाहत तू केलीची वेफर खातो. हे मम्मी पप्पानी पैसे जिंकलेले कुठे आहेत? कुठे आहे मला बोलते 15,000 रुपये दिलं तर 17,000 रुपये 2,000 जिंकलं. 17,000 जिंकलं म्हणजे मला समजलं म्हणजे 15 नेऊन 17 जिंकलं की 2 जिंकलं. 15 त्यांचे काढले होतं आणि 17 जिंकलं. अरे बाबा मला वाटलं 2,000 रुपये म्हणजे 17 जिंकलं. 17 झालं. त्यांना सांगू नको बोललो. मी कशी कोणाला सांगू बोललो. तुम्हीच ठेवा तुमच्या मनात. तेव्हा तुला सांगायला लागेल. मला सांगितलं आता मी बाबा द्या मला 1,000 रुपये. मला बोल द्या मला 10,000 मध्ये जा घेतला होतं. कुठे कुठे झालं? त्यांची चावी त्याला माझी आठवण देतील तुला.
मी फक्त हे काय सांगितलं त्याला. मी बोललो पोरांना पण मी सांगणार नाही. जर आता तुम्ही नाही बोलले सांगा तुम्ही कसे सांगा. काहीच पप्पानी पत्ते मध्ये पैसे जिंकले. हा हॅलो, पैसे जिंकले पप्पानी पत्तेमध्ये. मी बोललो झाला मला द्या 1000 रुपये मध्ये जा घेऊन जा बोलते. फादर्स नो. नाही 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 गाईस, इकोचा आमच्या टायर पंक्चर झालाय. ते काय काय खेळ करायला लावले बघा तुम्ही. हे बघा स्कॉर्पिओला हे लावलंय चार्जिंगच्या पोर्टला. स्पेशल मशीन आणले. हवा मारायची. इकोचा टायर पंक्चर झालाय. इथे खेळ आहे. खेळ करत असतो असं. गाडी चालूच ठेवा ना. चालूच ठेवतो ना. प्रेशर बाट आज 0 आहे. बरं वाटत. खेळ करायला लागतो. खाली काम आहे आमच्या. 3 दिवस झाली गाडी बंद आहे. उठली. अरे रोहित पाटील आणि कार्तिक चव्हाण बाहेर या. तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये बसले बाहेर या पहिले. नाही तर उचलून नेऊ पोरं बसले त्यांची. डॉक्टरकडे बसलेत. सगळी बघतात. हो या ना बाहेर. नंबर लागले यांचा. तर गाईस आता आम्ही चाललोय दुर्गाडीला. अरे आला तर मग आईचं गावातून दर्शन आला तो. गावातून बोललो ना गावातून येईल. पीस गर्दी पीस. तर गाईस ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव यू.